ज्येष्ठ नेते शरद पवार यांना शिवरायांची मूर्ती भेट देण्यात आली आहे। तसेच खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत शिवचरित्र संवर्धनाचा निर्धार करण्यात आलाय। मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात आपला मावळा महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सन्मानपूर्वक भेट देण्यात आली आहे। यावेळी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी उपस्थित राहून संघटनेच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्याचा आढावा मांडला। छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, त्यांचे लोककल्याणकारी राज्यकारभार, शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि संस्कृती यांचा वारसा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला मावळा महाराष्ट्र संघटना सातत्यानं कार्यरत असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। विशेषतः युवकांमध्ये शिवचरित्राविषयी आकर्षण निर्माण व्हावं, इतिहासाचं भान वाढावं आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान जागृत व्हावा या उद्देशानं विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली। कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संघटनेच्या कार्याचं कौतुक करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या। तर सामाजिक बांधिलकी जपत इतिहास संवर्धनाचं काम करणाऱ्या संस्थांची आज समाजाला गरज असल्याचं त्यांनी नमूद केल्याचं उपस्थितांकडून सांगण्यात आलंय। तर यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे आहेत। आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे। ग्रामीण भागातील युवकांमध्ये इतिहासाबाबत जागर निर्माण करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं आणि जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत। साहेबांनी दिलेली कौतुकाची थाप आणि शुभेच्छा आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे। याच प्रेरणेतून शिवरायांचे विचार अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्यासाठी आम्ही अधिक जोमानं कार्य करू अशी भावना खासदार लंके यांनी व्यक्त केली। तर या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे, खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह आपला मावळा संघटनेचे राज्य सचिव प्राध्यापक सीताराम काकडे, सूरज मोरे, मोईन काश्मीरी आणि अन्य सहकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।